प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम। देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की त्या जिवंत देवाने आम्हाला पुन्हा एक वार आज त्याच्या चरणाजवळ या प्रभुवारच्या उपासनेच्या माध्यमातून येण्याची संधी दिलेली आहे। मेथोडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरच्या या प्रभुवारच्या उपासनेमध्ये आम्ही आपल्या प्रत्येकाचं आज स्वागत करीत आहोत। वर्षातील हा 31वा रविवार देव परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये आम्हास दिलेला आहे आणि ऑगस्ट महिन्यातील हा पहिला प्रभुवार अर्थात 1 ऑगस्ट 2021 चा हा पहिला प्रभुवार देव परमेश्वराने जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हास दिलेला आहे, तर या ऑगस्ट महिन्यामध्ये देखील देव परमेश्वराची कृपा, त्याची दया, त्याचे आशीर्वाद, त्याचं आरोग्य, त्याची सुरक्षितता आम्हास आमच्या जीवनामध्ये लाभावी हीच आपण प्रभूजवळ प्रार्थना करणार आहोत। आणि प्रियांनो, परमेश्वर देव निश्चितच आम्हास आमच्या जीवनामध्ये त्याच्या कृपेने आणि त्याच्या आशीर्वादाने आम्हास तो परिपूर्ण करेल। या उपासनेमध्ये आपण जेव्हा देवाच्या चरणाजवळ नतमस्तक होत आहोत, परमेश्वराच्या चरणाजवळ जेव्हा लीन होत आहोत, परमेश्वर देवाची उपस्थिती, त्याचं वात्सल्य आमच्या सोबत असावं म्हणून आपण यावेळेस प्रभूला प्रार्थना करूया आणि पुढील वेळ, आजची उपासना आपण देवाच्या हातामध्ये सुपूर्द करू। देवाचं वचन आम्हाला सांगतं, हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत। माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे। माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे। या प्रियांनो, आपण यावेळेस जिवंत देवाला आपण आरोळी मारूया। मोठ्या हर्षाने आपण जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये यावेळेस उपस्थित होऊ। जग व जगातील गोष्टींपासून आम्ही स्वतःला अलिप्त करूया आणि देवाच्या सानिध्यामध्ये आज आपलं समर्पण आपण प्रभूला करू। परमेश्वर देव आज निश्चितच या उपासनेच्या माध्यमातून त्याच्या वचनाच्या द्वारे, स्तवनाच्या द्वारे परमेश्वर आज आमच्याशी बोलणार आहे आणि हा ऑगस्ट महिना आपण प्रभूच्या हातामध्ये यावेळेस समर्पित करूया। आपण प्रार्थनेत असूया। पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आहोत। कारण प्रभू, तुझी दया कृपा आमच्या जीवनावर रोज आणि रोज नवी होत आहे आणि आज आम्हाला पुन्हा एक वार या प्रभुवारच्या उपासनेच्या माध्यमातून तुझ्या चरणाजवळ येण्याची तू संधी दिलेली आहे। प्रभू परमेश्वरा, या वर्षामध्ये इथवर ज्याप्रमाणे तू आम्हाला सांभाळलं, या जुलै महिन्यातील प्रभू परमेश्वरा गेल्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणे तू आमचा प्रतिपाळ केलास, आम्ही तुला विनंती करतो, या नवीन महिन्याची सुरुवात आज आम्ही तुझ्या सानिध्यापासून करीत आहोत। प्रभू परमेश्वरा, तुझं वात्सल्य आमच्या सोबत असू दे। प्रभू परमेश्वरा, तुझं वरदस्त आमच्यावर तू ठेव आणि प्रभू आज तुझ्या सानिध्यामध्ये व्यतीत होणारी वेळ आमच्या प्रत्येकाला आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण करणारी व्हावी। प्रभू परमेश्वरा, आम्हाला आनंदित करणारी व्हावी, तुझी शांती देणारी व्हावी, आमचं सांत्वन करणारी व्हावी। प्रभू परमेश्वरा, आमच्या दुःखांमध्ये प्रभू आम्हाला आशा देणारी व्हावी। आम्ही या समय तुला हीच विनंती करीतो। प्रभू राय, आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण केवळ तुझ्याच हातामध्ये करीत आहोत। प्रभू परमेश्वरा, पुढील उपासनेचा ताबा तुझ्या हातामध्ये देत आहोत। तुझ्या आत्म्याद्वारे तू आमचं पुढारी पण कर, हीच आम्ही तुला विनंती करतो आणि प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणामी मागतो म्हणून तो ऐक बाप्पा, आमेन। देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो। प्रियांनो, या आपण यावेळी मिळून त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ उपस्थित होऊया। आम्ही पतित आहोत, आम्ही पापी आहोत, पण त्या परमेश्वराने आम्ही पापी असताच आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवून आम्हाला तारण दिलेलं आहे। तर या आपण पश्चातापी अंतःकरणाने देवाच्या चरणाजवळ यावेळेस उपस्थित होऊन त्या जिवंत देवाच्या नावाला उंचवूया, त्या येशूची आपण महती वर्णूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया। पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशू पदास धरी। अघ सिंधू मधुनितरायाला, प्रभु येशू कृपाच तरी। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा। प्रभु येशू क्षितिवरी आलाया, बघतोची समर्थ सखा। अघ पाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा। म्हणवी तो पतित सखा देई,
अघमुक्ती विनम्र जना, म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या धरबंद्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या, न तुझ्या पथ मुक्ती पदा. मनुजांच्या हरि अवज्ञातापा, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या धरबंद्य पदा, जगदोधारक गुरु राजाच्या, न तुझ्या पथ मुक्ती पदा. या प्रियांनो, यावेळी हे गीत गायल्यानंतर आपण आपल्या विश्वासाचा अंगीकार, प्रश्नांचा मतांगीकार सर्वजण एकत्रितरित्या बोलण्याद्वारे जाहीर करूया. आपण प्रश्नाचा मतांगीकार यावेळेस एकत्रितरित्या बोलूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया याच्यापासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याच्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमीन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. या प्रियांनो, यावेळी आपण उपासनेत पुढे जात असताना यावेळेस आपण सर्वजण मिळून जे स्तोत्र आपण यावेळेस वाचणार आहोत त्याचं आपण वाचन करूया. संयुक्तरित्या आपण यावेळेस स्तोत्र संहिता यातील स्तोत्र 85चं आपण मिळून वाचन करूया. स्तोत्र संहिता यातील स्तोत्र 85 आणि त्याची 1 ते 13 वचने आपण संयुक्तरित्या अर्थात एकत्रितरित्या आपण यावेळेस वाचूया. आपापल्या पवित्र शास्त्रातून कृपया आपण स्तोत्र 85 यावेळेस काढून घ्यावे. आपण एकत्रित वाचूया. देवाने इस्रायलावर दया करावी म्हणून प्रार्थना. हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस. तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहे. तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहे. त्यांच्या सर्व पापांवर पांघरून घातले आहे. तू आपला सर्व क्रोध आवरीला आहे. तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहे. हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे. परमेश्वर देव जे काय बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. दया व सत्य ही एकत्र झालेली आहे. नीती व शांती यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे.
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करत आहे. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्या पुढे नीतिमत्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील. परमेश्वर देव वाचण्यात आलेलं हे संयुक्तिक स्तोत्र आमच्या प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाचं करो. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळी आपण जिवंत देवाच्या चरणाजवळ पुन्हा एक वार नतमस्तक होऊया. आपले परित निवेदन मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या माध्यमातून आज परमेश्वरासमोर आपण सादर करू. आपण विशेष करून आपलं जीवन यावेळेस प्रभूला देऊया. आपण प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. कारण प्रभू तू आमचा जिवंत देव आहेस. तुझी दया कृपा रोज आणि रोज आमच्या जीवनावर नवी होत आहे बापा. आणि म्हणून प्रभू त्या परमेश्वरा जिवंतांच्या भूमीवर आम्ही जीवित असे आहोत आणि आज तुझ्या सानिध्यामध्ये आहोत. प्रभू परमेश्वरा, प्रभू आज कित्येक असे आमचे प्रियजन आहेत बापा, ज्यांनी आजचा दिवस पाहिलेला नाही. पण प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो पित्या की प्रभू आज आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊ शकत आहोत, तुझी स्तुती करू शकत आहोत. प्रभू बापा, गेल्या प्रभू परमेश्वरा जुलै महिन्यामध्ये तू आमच्या प्रत्येकाचा प्रतिपाळ केला, आमचं संरक्षण केलं, आमचं प्रभू परमेश्वरा आमच्यावर तुझी दया तू केली, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आणि प्रभू बापा, हा ऑगस्ट महिना जेव्हा तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेला आहे, या ऑगस्ट महिन्यात प्रभू तू आमच्यावर तुझी कृपा कर. आमचा विश्वास आहे बापा, ज्याप्रमाणे तुझं वचन सांगतं परमेश्वर जे उत्तम ते देईलच. प्रभू पित्या, या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रभू तू आमच्या जीवनामध्ये आमच्यासाठी जे तुझ्या दृष्टीने उत्तम आहे, योग्य आहे, प्रभू परमेश्वर आमच्या लाभाचं आहे, ते तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला देणार आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझं नीतिमत्व आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. प्रभू तुझं चांगुलपण आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकू. प्रभू परमेश्वरा, तू सिद्ध केलेलं तारण प्रभू तुझ्या भय धरणाऱ्यांच्या प्रभू समीप असते, हे तुझं वचन आम्हाला सांगतं. आणि प्रभू या ऑगस्ट महिन्यामध्ये निश्चितच प्रभू त्या परमेश्वरा तुझं चांगुलपण तू सिद्ध केलेलं तारण प्रभू आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवता येणार आहे. प्रभू बापा, या तुझ्या आशीर्वादांसाठी आम्ही खरोखर तुझे मनपूर्वक उपकार मानतो. आमच्या संबंध मंडळीला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू आमच्या प्रभू परमेश्वरा मेथडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरच्या प्रभू मंडळीचं प्रभू परमेश्वरा आज सगळ्यात प्रभू परमेश्वरा तू संगोपन केलेलं आहे, तू प्रतिपाळ केलेला आहे पित्या. तुझ्या वचनामध्ये प्रभू तू आमची वाढ करीत आहेस, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा, प्रभू आम्हाला तुझ्या प्रार्थनेमध्ये तू वाढविलेला आहे, तुझे उपकार मानतो बापा. प्रभू परमेश्वरा, सर्व दृष्टिकोनातून प्रभू परमेश्वर आध्यात्मिक लाभांनी तू भरलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. तुला विनंती करतो पित्या की अशाच प्रकारे इथून पुढेही प्रभू प्रत्येक कुटुंबाला, लहान थोर व्यक्तींना तुझ्या दया कृपेने तू सांभाळून ठेव. प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रभू या समय प्रत्येक कुटुंबांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रत्येक कुटुंबाला प्रभू तुझ्या कृपेने तू परिपूर्ण कर. प्रभू तुझी भरभराट प्रत्येक घरामध्ये नांदू दे. अडी अडचण प्रभू परमेश्वरा, समस्या प्रभू परमेश्वरा, व्याधी प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू तू दूर कर. तुझं आरोग्य, तुझी सुरक्षितता, तुझी भरभराट, तुझी सुख शांती प्रत्येक घरामध्ये नांदू दे पित्या. लहान लेकरांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो, त्यांना प्रभू तुझ्या कृपेमध्ये तू वाढव. त्यांची वाढ तुझ्या भयात प्रभू परमेश्वरा होईल अशी तू दया कर. आध्यात्मिकतेमध्ये प्रभू परमेश्वरा ते दृढ होतील अशी तू दया कर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, त्यांना त्यांच्या बौद्धिक जीवनामध्ये देखील प्रभू परमेश्वरा तू बुद्धी ज्ञानाने परिपूर्ण करावे, आम्ही या समय तुला विनंती करीतो. रोगराईंपासून त्यांना अलिप्त ठेव बापा. प्रत्येक संकटापासून प्रभू त्यांना अलिप्त ठेव. त्यांना चांगली प्रभू परमेश्वरा प्रतिकार शक्ती दे. प्रभू तुझ्या वचनामध्ये त्यांना वाढव. आमच्या संडे स्कूलसाठी आम्ही तुझे उपकार मानतो बापा. प्रभू परमेश्वरा, लेकरांच्या जीवनामध्ये बीजारोपणाचं कार्य प्रभू तुझ्या वचनाचं प्रभू परमेश्वरा बीजारोपणाचं कार्य पित्या प्रभू परमेश्वरा आमच्या संडे स्कूलच्या टीचर्स यांच्या माध्यमातून चालू आहे बापा. प्रभू परमेश्वरा, त्यांना देखील बुद्धी ज्ञानाने तू भर. त्यांच्यावर तुझं वर्धस्तुती ठेव पित्या. अधिक प्रभू परमेश्वरा चांगल्या प्रकारे आई वडील या नात्याने प्रभू परमेश्वरा मी आमच्या लेकरांना या ऑनलाईन संडे स्कूलमध्ये प्रभू परमेश्वरा सहभागी करून प्रभू त्या परमेश्वरा आमची लेकर प्रभू तुझ्यामध्ये वाढतील अशी तू दया करावी, आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रत्येक पालकांना प्रभू पित्या आम्ही यासाठी प्रभू परमेश्वरा तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू राय, एक आध्यात्मिक वातावरण आपल्या लेकरांना घरामध्ये देता येईल अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. तरुण तरुणींना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्यांना त्यांच्यावर तुझी कृपा ठेव. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या कामांमध्ये, बाहेर येण्या जाण्यामध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा तू सहाय्यक हो. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनाद्वारे तू उंचवीला जा. प्रभू जगातील प्रत्येक वाईट गोष्टींपासून त्यांना तू अलिप्त ठेव पित्या. सैतानाच्या प्रत्येक मोहपाशांपासून प्रभू परमेश्वरा, वाईट व्यसनांपासून, वाईट लोकांपासून प्रभू त्या परमेश्वरा प्रभू कुसंगतीपासून त्यांना तू अलिप्त ठेवावं या समय प्रभू तुझ्याजवळ आम्ही विनंती करतो पित्या. प्रभू आमच्या तरुण लेकरांचं प्रभू तू विशेष प्रकारे प्रभू पित्या संरक्षण कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. त्यांना तुझ्या वचनात प्रार्थनेत प्रभू तू वृद्धिंगत कर, ही देखील तुझ्याजवळ विनंती आहे.
प्रभू बापा वयोवृद्ध लोकांना देखील तुझ्या हातामध्ये देतो, त्यांच्यावर तुझं वर्दस्त ठेव. उतारव्यामध्ये लागणारं शक्ती, सामर्थ्य, आरोग्य त्यांना तू पुरव. प्रभू परमेश्वर त्यांची काळजी घे पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही तुला विनंती करीतो पित्या की प्रभू ते आमच्या मंडळीचे अवशिष्ट जन आहेत बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू ते शोभायमान मुकुटाप्रमाणे आहेत. प्रभू तू त्यांना सदुदित प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने परिपूर्ण कर. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा जे दुःखी कष्टी आजारी आहेत अशांना आम्ही आज तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू त्यांची तू काळजी घे पित्या. त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर. प्रभू बापा आम्ही भाकरे कुटुंबियांची आठवण करीतो पित्या. जी दुःखद घटना प्रभू त्या परमेश्वरा गेल्या आठवड्यामध्ये प्रभू परमेश्वरा गेल्या रविवारी प्रभू आमच्या प्रिय मार्टिना आंटी यांच्या जाण्याने प्रभू त्या कुटुंबामध्ये घडली. प्रभू त्या परमेश्वरा त्या कुटुंबाला तुझं सांत्वन तू दे पित्या. प्रभू परमेश्वरा जे कोणी प्रभू त्या कुटुंबातील प्रभू परमेश्वरा आजारी असेल प्रभू आम्ही त्यांना पुन्हा एक वार प्रभू तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रभू तू त्यांना तुझं आरोग्य दे हीच या समय तुला विनंती आहे. त्यांच्या खेदीत व्याकुळ अंतःकरणांना तुझ्या सांत्वनाने आणि शांतीने तू भरावे. प्रभू आम्ही ही देखील या समय तुझ्याजवळ प्रभू मंडळी या नात्याने प्रार्थना करीत आहोत. आमच्या त्या प्रिय कुटुंबाला प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रीतीने तू सावरून धर ही देखील तुला विनंती करीतो. बापा प्रभू परमेश्वर आमच्या डिसूज आंटी यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांनाही तुझं आरोग्य दे. प्रत्येक अशक्तपणा तू दूर कर बापा. आणि प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा चांगलं स्वास्थ्य तुझ्याद्वारे प्राप्त होऊ दे. सिंगाजींना तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. त्यांच्या उतारव्यामध्ये प्रभू परमेश्वरा गुडघ्यांचा त्रास प्रभू तू समोर दूर करून त्यांना तुझ्या आरोग्याने भरावे आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रभू परमेश्वर आमचे कैलास प्रजापती कुटुंब प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रभू परमेश्वरा संकटातून अडीअडचणीतून प्रभू परमेश्वरा त्यांना तू बाहेर काढून प्रभू परमेश्वरा तुझं प्रभू आशीर्वाद तू त्या कुटुंबामध्ये दे पित्या. त्यांच्या लेकरांवर तुझा आशीर्वाद दे. तुझं संरक्षण त्यांच्या लेकरांच्या अवतीभोवती ठेव पित्या. प्रभू त्यांच्या कामांमध्ये त्यांचा सहाय्यक मदतनीस हो हीच या समय तुला विनंती आहे. प्रभू बापा प्रभू परमेश्वरा प्रभू तू पित्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनाची काळजी घेणारा आमचा जिवंत देव आहेस. प्रभू बापा मी या समय प्रार्थना करतो की ते आमच्या घोरपडे आंटी यांच्याकरिता आहे. त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याची प्रभू त्या परमेश्वरा आरोग्यदायी स्पर्शाने प्रभू तू त्यांना परिपूर्ण कर आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रभू बापा तू प्रार्थना ऐकणारा आमचा जिवंत देव आहेस बापा. प्रभू राया प्रभू परमेश्वरा आम्ही प्रत्येक प्रभू आजारी लोकांना प्रभू परमेश्वरा तुझ्या हातामध्ये देतो. माझ्या मम्मीसाठी प्रार्थना करतो. तिलाही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. तिच्या जीवनाशी प्रभू तुझ्या काही योजना आहेत प्रभू परमेश्वरा. तुझं प्रभू कसं गौरव प्रभू तिच्या जीवनाद्वारे तू करून घेणार आहे पित्या ठाऊक नाही बापा. प्रभू परमेश्वरा तिच्या जीवनाला तुझ्या हातामध्ये देतो. तुझं पूर्ण आरोग्य तिला प्राप्त होते पित्या. प्रभू परमेश्वरा या प्रभू वेदनादायक परिस्थितीतून जात असताना प्रभू या दुःखातून जात असताना प्रभू परमेश्वरा या प्रभू आजारीपणातून जात असताना प्रभू तिच्या अवतीभोवती तुझ्या दयेकृपेचं वर्दस्त तू ठेव पित्या. तुझं प्रभू परमेश्वरा संरक्षण तिला प्राप्त होते पित्या. तुझं आरोग्याचं वर्दस्त तिच्या जीवनावर तू ठेव प्रभू या समय तुला विनंती करतो पित्या. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक प्रभू परमेश्वरा शरीरातील व्याधी दुखणं प्रभू किडनी स्टोनचा त्रास कर्करोगाचा त्रास सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू कॅन्सरचे सर्व विषाणू प्रभू परमेश्वरा प्रभू हे प्रभू त्या परमेश्वरा तिच्या शरीरातून प्रभू परमेश्वरा निघून जातील प्रभू. त्या परमेश्वरा प्रभू ते कील होतील प्रभू अशी तू दया कर प्रभू या समय तुला विनंती करतो बापा. आणि प्रभू मम्मीला प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भर प्रभू. त्या आमच्या प्रार्थना तू पाहत आहेस बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू या अविरत प्रार्थनेचं उत्तर तिच्या जीवनामध्ये तुझ्या आरोग्याने तू द्यावं हीच या समय तुला विनंती करतो की त्या प्रभू प्रत्येक दुखण्याकरा व्यक्तीला या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रत्येक प्रभू परमेश्वरा दुखीत अंतःकरणांचं जीवनांचं प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तू भर प्रभू हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. बापा प्रभू परमेश्वरा पारखे सिस्टर यांच्याकरिता प्रार्थना करतो पित्या. त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू पुरी. प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझं आरोग्य तू दे त्यांना दे. प्रभू परमेश्वरा त्यांची तू काळजी घे प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. आणि प्रभू बापा त्यांच्यासाठी तू दैवी मार्ग उघड प्रभू ही देखील तुला विनंती करीतो. धन्यवाद देतो बापा. कारण प्रभू परमेश्वरा तू आमचा प्रार्थना ऐकणारा जिवंत देव आहेस. प्रभू राया मी या समय प्रभू त्या परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक प्रभू प्रियजनांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू परमेश्वरा ऑनलाईन उपासनेच्या माध्यमातून जे प्रियजन आमच्या सोबत प्रभू परमेश्वरा जोडले जातात त्याही घरांना कुटुंबांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. त्यांनाही तू आशीर्वादित कर. त्यांच्यावर तुझ्या दयाकृपेचं वर्दस्त तू ठेव पित्या. हीच या समय तुझ्याजवळ आमची नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू बापा मी या समय तुझ्याजवळ विनंती करतो पित्या. जग व जगातील प्रभू सर्व गोष्टींकरिता पित्या. प्रभू परमेश्वर आज पूर्ण जगाला तुझ्या प्रभू परमेश्वर आरोग्याची गरज आहे पित्या. प्रभू त्या महामारीच्या परिस्थितीतून प्रभू बाहेर येण्याची गरज आहे बापा. प्रभू तू प्रत्येक परिस्थितीचा ताबा घे त्या परमेश्वरा. प्रभू तिसरी लाट येऊच नाही प्रभू परमेश्वरा अशी दया तू कर बापा. त्यासाठी प्रभू परमेश्वराची काळजी घ्यायची आहे पित्या. त्यासाठी प्रभू परमेश्वरा योग्य ते उपाय योजना दे त्या परमेश्वरा. प्रभू प्रत्येक प्रभू प्रिय मानवांना प्रभू परमेश्वरा लोकांना प्रभू परमेश्वरा योग्य ती समज दे त्या परमेश्वरा. योग्य ती खबरदारी प्रभू परमेश्वरा घ्यावी काळजी घ्यावी प्रभू परमेश्वरा. असा समंजसपणाचा आत्मा दे पित्या. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आणि प्रभू परमेश्वरा या महामारीवर प्रभू परमेश्वरा विजय मिळवण्यास तू कृपा पुरव आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. अतिवृष्टीमुळे प्रभू परमेश्वरा अनेक ठिकाणी प्रभू परमेश्वरा प्रभू हानी झालेली आहे पित्या परमेश्वरा. प्रभू जीवित हानी प्रभू परमेश्वरा झालेली आहे पित्या परमेश्वरा. प्रभू सृष्टीची हानी झालेली आहे पित्या. आम्ही तुला या समय विनंती करतो पित्या की प्रभू या संपूर्ण सृष्टीचा प्रभू तू ताबा घे पित्या.
प्रभू परमेश्वरा याचा निर्माण करता देव तूच आहेस बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू त्या प्रत्येक प्रभू त्या परमेश्वरा क्षेत्रांना, त्या गावांना, त्या जिल्ह्यांना प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू परमेश्वरा त्या देशांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतात, राज्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो बापा. प्रभू परमेश्वरा त्या परिस्थितीचा प्रभू परमेश्वरा पूर्ण नियंत्रण तुझ्या हातामध्ये देतो त्या परमेश्वरा. प्रत्येक प्रभू त्या परमेश्वरा त्या व्यथित लोकांची प्रभू परमेश्वरा तू काळजी घे आम्ही या समय तुला विनंती करीतो. सरकारला प्रभू परमेश्वरा, शासनाला योग्य ते प्रभू परमेश्वरा उपाय करण्याकरिता तू त्यांना मदत कर, त्यांना बुद्धी दे पित्या. ही देखील तुझ्याजवळ आमची या समय नम्रतेची प्रार्थना आहे पित्या. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू आमचा हा देखील विश्वास आहे पित्या प्रभू तुझ्या येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू येशूरा तुझं दुसरं आगमन जवळ आहे बापा. प्रभू परमेश्वरा त्यासाठी तू प्रत्येकाला तयार कर बाबू. त्या परमेश्वरा तुझ्या विश्वासणाऱ्यांना तयार कर, या संपूर्ण जगाला प्रभू परमेश्वरा प्रभू तू तयार कर बापा. की प्रभू परमेश्वरा तुझ्या राज्यामध्ये प्रभू आमचा प्रवेश होईल प्रभू. आम्ही त्या परमेश्वरा प्रभू तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करू शकू, तुझ्यासाठी प्रभू आम्ही जिंकले जाऊ शकू, अशी तू दया कर आम्ही या समय तुला विनंती करतो बापा. प्रभू सैतानाच्या प्रत्येक धूर्त योजनेपासून प्रभू तू आम्हाला लिप्त राख पित्या. तुझ्या दैवी योजनेमध्ये तू आम्हाला वाढीव प्रभू, ही देखील या समय तुला विनंती करतो पित्या. प्रत्येक घराला, कुटुंबाला, विश्वासणाऱ्यांना या समय तुझ्या हातामध्ये देतो. आमच्या देशाला, मंत्रिमंडळाला, सुरक्षिततेच्या प्रत्येक विभागांना, प्रत्येक उपाय योजनांना प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रत्येक गोष्ट प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या देशाच्या, राज्याच्या, शहराच्या प्रभू परमेश्वरा भल्याकरिता होईल, समाजाच्या लोकांच्या भल्याकरिता होईल प्रभू, अशी तू दया कर आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आणि तुझंच गौरव सर्व गोष्टीद्वारे होते प्रभू. आज पुन्हा एक वार आम्ही या समय तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होता प्रभू. ही उपासना आम्ही तुला समर्पित करीत आहोत. तुझं वात्सल्य आम्हामध्ये ठेव, पवित्र आत्म्याद्वारे प्रभू परमेश्वरा तू आमचं पुढारी पण कर, आणि आज तुझ्या वचनाद्वारे देखील तू आमच्याशी बोल, हीच या समय तुला विनंती आहे बापा. प्रभू परमेश्वरा पुढील वेळ ही उपासना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो, आणि प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत म्हणून तो ऐक बापा, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा आमच्यावर कृपा करणारा देव आहे, आणि त्याच्याद्वारे आम्ही आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित आहोत. या प्रियांनो, यावेळी आपण स्तुती आराधना करण्या अगोदर आजच्या मनन चिंतनाकरिता निवडण्यात आलेल्या वचनांचं आपण यावेळी वाचन करूया. आपण यावेळेस आपापल्या पवित्र शास्त्रातून नवीन करार यातील इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 17 ते 24 आपण यावेळेस वाचणार आहोत. Ephesians chapter 4 verses beginning from 17 to 24. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 17 ते 24. आपणास वचन येण्याप्रमाणे सांगते, जुना जीवितक्रम व नवा जीवितक्रम. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्यामध्ये शिक्षण मिळाले आहे. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. परमेश्वर देव वाचलेली ही वचने आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. देवाची वाणी आज आम्हास त्या माध्यमातून प्राप्त हो. देव परमेश्वराची स्तुती असो. या प्रियांनो, यावेळी आपण आता देवाची स्तुती करूया, आराधना करूया. काही गीत गात त्या जिवंत देव परमेश्वराच्या नावाला आपण यावेळेस उंचवूया. पुढील या स्तवनात आपण मिळून परमेश्वराच्या या स्तवनामध्ये आपण सहभागी होतो. स्तुतीस योग्य आणि भयास पात्र असा आमचा जिवंत देव आहे. आमच्या स्तवनात वसणारा तो आमचा परमेश्वर आहे. तर या आपण मिळून यावेळी त्या जिवंत देवाच्या नावाला आपण उंचवूया, त्याला गौरव देऊया. सर्व राष्ट्रांनो, सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो, अहो सर्व लोकांनो,
स्तवन करा अहो सर्व राष्ट्रांनो आम्हावर विपुल झाली आहे कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे परमेश्वराचे स्तवन करा परमेश्वराचे स्तवन करा अहो सर्व राष्ट्रांनो अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा परमेश्वराचे स्तवन करा अहो सर्व लोकांनो अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा त्याचे स्तवन करा अहो सर्व राष्ट्रांनो यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया वो प्रभु का प्रभु यीशु हालेलुया वो प्रभु का प्रभु यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया चंगा करने वाला यीशु और चंगा करने वाला यीशु छुटकारा देने वाला यीशु हालेलुया छुटकारा देने वाला यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया मुक्ति का है मार्ग यीशु ओ मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया ओ राजाओं का राजा यीशु हालेलुया वो प्रभु का प्रभु यीशु हालेलुया वो प्रभु का प्रभु यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम
दिन में वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, संसार के अंत साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ। संसार के अंत साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। या प्रियांनो, यावेळी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही खरोखर तुझे उपकार मानित आहोत. आम्ही तुझं स्तवन केलेलं आहे, तुझ्या नावाला उंचवलेलं आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा, तू आमच्या जीवनामध्ये असणारा आमचा जिवंत देव आहेस. आम्हाला प्रभू पुढे घेऊन जाणारा आमचा परमेश्वर आहेस आणि आमचा विश्वास आहे आज या स्तवनाद्वारे प्रभू तुझ्यामध्ये पुढे एक पाऊल टाकण्यास आज तू आम्हाला तुझी कृपा पुरविली. प्रभू परमेश्वरा, या समय प्रभू आम्ही या उपासनेचं सर्व गौरव मान प्रभू तुला देत आहोत आणि प्रभू परमेश्वरा, आमचं स्तवन तू मान्य केलेलं आहेस याबद्दल आम्ही तुझे उपकार मानितो. प्रभू आता पुढे तुझ्या वचनांकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत. तुझ्या वचनांद्वारे आज तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझी दैवी वाणी तू आज आम्हाला दे. प्रभू परमेश्वरा, दैवी दृष्टांत काय आहे हे आज तुझ्या वचनाद्वारे समजून घेत असताना, प्रभू परमेश्वरा, त्याचा लाभ आमच्या जीवनामध्ये समजून घेत असताना, त्यासाठी आम्ही काय करावे हे तुझ्या वचनातून प्रभू परमेश्वरा जाणून घेत असताना, प्रभू आज तू आमच्याशी बोल आणि प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझा दैवी दृष्टांत तू दे. हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू बापा, आम्ही आपलं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाने आम्ही मागतो म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन.
देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, आज निश्चितच आपण देवाच्या सानिध्यामध्ये आज देवाची स्तुती करत त्या परमेश्वराच्या स्तवनाच्या माध्यमातून आपण त्याचं गौरव केलेला आहे. आणि आता आपण देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्या प्रत्येकाचं आजच्या उपासनेमध्ये पुन्हा एक वार मी स्वागत करीत आहे. आणि परमेश्वर देव आज आम्हामध्ये आहे हीच आशा आम्ही ठेवित आहोत, हा विश्वास आहे. आणि आज परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाला त्याच्या वचनाद्वारे देखील तो प्रेरित करणार आहे, प्रोत्साहित करणार आहे, तो आमच्याशी बोलणार आहे. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आजच्या मननाकरिता जो विषय आपण घेतलेला आहे तो विषय आम्हास येण्याप्रमाणे कळतो, दैवी दृष्टांत. जो शास्त्रपाठ आज आम्ही वाचलेला आहे इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय वचन 17 ते 24 आम्ही वाचलेले आहे. या शास्त्रभागाच्या आधारे आम्हाला एक गोष्ट कळते की जो मनुष्य देवाच्या द्वारे निवडलेला आहे, देवाने ज्याला आपल्याकरिता निवडून घेतलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये एक नवीन जीवित क्रम त्याने आपल्या जीवनामध्ये अवलंबवावा, त्याचं अनुकरण करावं, ही देवाची आमच्याशी असलेली इच्छा आहे. देव परमेश्वर प्रत्येक विश्वासणाऱ्यांकडून ही अपेक्षा करीतो की आम्ही नवा जीवित क्रम आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करावं, त्याप्रमाणे आम्ही वागावं, त्याप्रमाणे आम्ही चालावं. आणि म्हणून हे वचन आम्हाला सांगतं की जुनं जे आहे ती जुनी वागणूक जी आहे, जुना जीवित क्रम जो आहे त्याचा आम्ही काय करावा, तर त्याचा आम्ही त्याग करावा. जो जुना मनुष्य आहे त्याचा आम्ही त्याग करावा आणि नवीन मनुष्य आम्ही धारण करावा, ही देवाची आमच्यासाठी असलेली इच्छा आहे. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी महत्वाची गोष्ट आम्हाला ही कळून येते की जे लोक देवाला समर्पित होत नाही, जे आपल्या जुन्या जीवित क्रमामध्येच आपल्या जीवनाची वाटचाल करीतात, ज्यांनी अजून आपला जुना मनुष्य जो आहे त्याचा त्याग केलेला नाही, त्यांच्या जीवनामध्ये दैवी दृष्टांत त्यांना मिळालेला नाही. दैवी दृष्टांत जो आहे तो त्यांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलेला नाही. आणि म्हणून ते विशेष प्रकारे जुन्या जीवित क्रमामध्येच आपल्या जीवनाची ते वाटचाल करीत आहे. आम्हाला या जुन्या स्वभावातून जुना मनुष्य जो आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाला होता त्यापासून आम्हाला स्वतःची सुटका करून घेऊन आम्हाला नवीन मनुष्य आपल्या जीवनामध्ये धारण करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आम्ही या ठिकाणी जर वचन पाहतो तर वचन आम्हाला सांगतं, जे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालणारे लोक आहेत, म्हणजे ज्यांनी अजून येशूचा स्वीकार केलेला नाही, ज्यांच्या जीवनामध्ये दैवी दृष्टांत नाही, ते कसे आहेत तर भ्रष्ट मनाने चालणारे आहेत. आणि निश्चितच ज्यांना दैवी दृष्टांत प्राप्त होत नाही ते भ्रष्ट मनाने आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे त्यांना वाटेल तसेच ते आपल्या जीवनाची वाटचाल करीतात. या ठिकाणी वचनांमध्ये जर आम्ही पाहतो तर वचन 18 आम्हाला अशा प्रकारे सांगते, त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. देवाच्या जीवनाला पारखे होणे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये तो दैवी दृष्टांत जेव्हा त्यांना मिळत नाही, ते विशेष प्रकारे जेव्हा त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान जेव्हा उत्पन्न झालेले आहे, त्यामुळे काय झालं तर देवाच्या जीवनाला ते पारखे झाले. माझ्या प्रियांनो, दैवी दृष्टांत जो आहे तो प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचा आहे. जो देवाचा निवडलेला व्यक्ती आहे, देव परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करीतो, देव परमेश्वर ज्याच्यावर कृपा करीतो, देव परमेश्वराने विशेष प्रकारे आम्हाला जर तारण दिलेलं आहे, तर दैवी दृष्टांत आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज तो दैवी दृष्टांत आम्ही आपल्या जीवनामध्ये मिळविला आहे का, हा प्रश्न आम्हाला आपल्या जीवनामध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे. जर आम्ही नीतिसूत्रे याचा 29वा अध्याय आणि त्याचं 18 वचन जर आम्ही पाहतो तर ते वचन सांगतं, ईश्वरी दृष्टांत ज्यांना होत नाही, न झाल्यास लोक अनावर होतात. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अनरिस्ट्रेन्ड अशा प्रकारे त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. म्हणजे ते त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही, ते स्वतःच्या जीवनाला कंट्रोल करू शकत नाही. जगिक दृष्टिकोनातून ते आपल्या जीवनाची वाटचाल करीतात. आणि म्हणून दैवी दृष्टांत हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचा आहे.
आज जर आम्ही देवाच्या द्वारे आम्ही जर तारले गेलेले लोक आहोत, आज जर मी म्हणत आहे, आज जर आम्ही स्वतःकडे पाहून जर असे म्हणत आहोत की हो मी देवाचा निवडलेला व्यक्ती आहे, देवाद्वारे मी आपल्या जीवनामध्ये तारण प्राप्त केलेलं आहे, मी येशूवर विश्वास ठेवत आहे, जर असं मी म्हणत आहे, तर माझ्या प्रियांनो दैवी दृष्टांत आज मी प्राप्त केलेला आहे का, हा देखील प्रश्न आज मला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आज आम्ही स्वतःच्या जीवनाकडे पाहत असताना तो दैवी दृष्टांत आज माझ्या जीवनामध्ये मी प्राप्त केलेला आहे काय, हा प्रश्न आम्हाला विचारणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 29:18 वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं की ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. जर आम्हाला आज ईश्वरी दृष्टांत प्राप्त आहे तर निश्चितच आम्ही अनावर नाही, निश्चितच आम्ही आपल्या जीवनामध्ये अनावर नाहीत. आम्ही देवाच्या द्वारे देव परमेश्वर आमच्या जीवनाचं नियंत्रण करीत आहे. देवाच्या हातामध्ये आम्ही आपलं जीवन सोपविलेलं आहे. आम्ही आपल्या मनाप्रमाणे चालत नाही, तर आम्ही देवाच्या मनाप्रमाणे चालणारे लोक आहोत, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालणारे लोक आहोत. आणि माझ्या प्रियांनो, त्यासाठी ईश्वरी दृष्टांत जो आहे तो आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचा आहे. ईश्वरी दृष्टांत जर आम्ही पाहतो तर त्याला इब्री भाषेमध्ये जर आम्ही पाहिलं तर हॅझॉन हा शब्द विशेष प्रकारे रेव्हलेशनला त्या ठिकाणी प्राप्त आहे. रेव्हलेशन, विजन, ओरॅकल, त्याला हॅझॉन हा शब्द आहे, म्हणजे दृष्टांत. हा दृष्टांत म्हणजे काय, स्पिरिच्युअली आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आम्ही याचा विचार करीतो, हा ईश्वरी दृष्टांत म्हणजे काय, कम्युनिकेशन विथ गॉड, कम्युनिकेटिंग विथ गॉड. ज्या लोकांसोबत देव परमेश्वर विशेष प्रकारे बोलत आहे, त्यांच्या सोबत जेव्हा परमेश्वर आदान प्रदान करीत आहे, माझ्या प्रियांनो, त्यावेळेस आम्हाला ईश्वरी दृष्टांत मिळालेला आहे या गोष्टीची खात्री होते. हेझॉन, रेव्हलेशन, विजन, ओरॅकल, दृष्टांत जो आहे तो आमच्या जीवनामध्ये गरजेचा आहे. म्हणजे देव परमेश्वर जो आहे तो आमच्याशी बोलतो, देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला सांगतो, आमचं मार्गदर्शन करतो, आमचं पुढारी पण करतो. आणि माझ्या प्रियांनो, त्याला ईश्वरी दृष्टांत पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि जर ईश्वरी दृष्टांत आम्हाला होत नाही तर आम्ही अनावर होऊन जातो, आम्ही मोकाट सुटतो, आम्ही जगातील गोष्टींप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करतो, देवाच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाही. म्हणून देवाचे निवडलेले लोक जे आहेत, देव परमेश्वराने ज्यांना वेगळं केलेलं आहे, त्यांच्याशी देव परमेश्वर ही अपेक्षा करीत आहे की त्यांनी देवाच्या सदृश्य असावे. इफिस्करास पत्र्याचा 4था अध्याय आणि त्याचं विशेष प्रकारे जर आम्ही 23वा वचन पाहिलं तर वचन काय म्हणतं, तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. दैवी दृष्टांत ज्या व्यक्तीला प्राप्त होतो तो आपल्या मनोवृत्तीत नवा केला जातो. आणि देव परमेश्वर हा दैवी दृष्टांत प्राप्त केलेला मनुष्य कसा असावा जर आम्ही त्याविषयी पाहिलं तर 24व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता, नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. आता ही नीतिमत्वता आणि ही पवित्रता आम्हाला दैवी दृष्टांत प्राप्त झाल्याशिवाय, आत्मसात केल्याशिवाय माझ्या प्रियांनो तो नवा मनुष्य आम्ही आपल्या स्वतःमध्ये धारण करू शकणार नाही. आणि म्हणून आम्हाला आपल्या जीवनामध्ये देवाचे निवडलेले लोक या नात्याने दैवी दृष्टांत प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचे आहे. दृष्टांताविना जर आम्ही जगत आहोत तर आम्ही नाश पावणार आहोत. दृष्टांत जर आमच्या जीवनामध्ये नाही आहे तर माझ्या प्रियांनो आम्ही नाश पावणार आहोत. हा दृष्टांत देव परमेश्वर प्रत्येक निवडलेल्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये प्रदान करीतो. माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी देवाची सेवा करीत आहे, देवाचं कार्य करीत आहे, देवासाठी जेव्हा मी समर्पित होत आहे, त्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला दृष्टांत देतो की आम्ही आपलं जीवन कशा प्रकारे जगायचं आहे, कशा प्रकारे मी माझ्या जीवनामध्ये पुढे जायचं आहे. आमच्या जीवनामध्ये कलागुण कौशल्य आम्हा प्रत्येकाला प्राप्त आहे, पण माझ्या प्रियांनो त्या कलागुण कौशल्यांचा उपयोग देवासाठी कसा करावयाचा आहे, त्यासाठी मला दैवी दृष्टांत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कम्युनिकेटिंग विथ गॉड, मला माझ्या देवासोबत बोलणे गरजेचे आहे, मला माझ्या देवाचं ऐकणे गरजेचे आहे. दैवी दृष्टांत म्हणजे काय आहे, कम्युनिकेशन. हा एक आदान प्रदानाचा गोष्ट, आदान प्रदानाची ही एक बाब आहे की आम्ही देवासोबत बोलू, देव आमच्यासोबत बोलेल. आणि त्याला या ठिकाणी दैवी दृष्टांत अशा प्रकारे बोललेला आहे. इब्री भाषेमध्ये हॅझॉन याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर रेव्हलेशन आहे, दृष्टांत आहे. देव परमेश्वर जो आहे त्या माध्यमातून आपल्या लोकांसोबत कम्युनिकेट करतो, तो बोलतो,
त्यांच्याशी तो संवाद साधतो, त्यांना आपल्या योजना सांगतो, त्यांना विशेष प्रकारे आपल्या इच्छा तो प्रगट करीतो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पुढे कसं पाऊल टाकावं याविषयी परमेश्वर त्यांच्याशी तो बोलतो, त्यांचं पुढारी पण करीतो. आणि याला दैवी दृष्टांत म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या ठिकाणी जर आम्ही पाहतो, हेझॉन हा जेव्हा विशेष प्रकारे दृष्टांताला इब्री भाषेमध्ये शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि पुढे जर आम्ही पाहतो की ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. अनावर या शब्दाला जर आम्ही पाहिलं तर इब्री भाषेमध्ये त्याला पॅरा अशा प्रकारे शब्द वापरलेला आहे. म्हणजे टू बी लेट लूज, सुसाट सुटणे, मोकाट सुटणे. त्याचा जर शब्दशः आम्ही अर्थ घेऊ पाहिला तर मोकाट सुटणे आहे. पॅरा, अनावर होणे म्हणजे मोकाट सुटणे. ज्या व्यक्तीला ईश्वरी दृष्टांत प्राप्त होत नाही, जो विश्वासणारा ईश्वरी दृष्टांता विना आपल्या जीवनामध्ये पुढे जात आहे, तो अनावर होणार आहे, तो सुसाट सुटणार आहे, तो मोकाट सुटणार आहे, त्याचा स्वतःवर ताबा राहणार नाही. म्हणून जर आम्ही जुना करार पाहतो तर जुन्या करारामध्ये हा पॅरा शब्द जो आहे तो आणखी एका ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. जेव्हा इब्री भाषांतर जेव्हा आम्ही पाहतो तर त्यामध्ये आम्हाला दिसून येते की हा पॅरा शब्द जो या ठिकाणी वापरण्यात आला की दैवी ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. या अनावर करिता जो पॅरा शब्द आहे, पॅरा हा जो इब्री शब्द वापरण्यात आलेला आहे तो जुन्या करारामध्ये निर्गमाचं पुस्तक याचा विशेष प्रकारे 32वा अध्याय आणि त्याचं 35वा वचन जर आम्ही पाहतो, 25वा वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आम्हाला दिसून येतो. हा संदर्भ जर आम्ही पाहतो तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की विशेष प्रकारे इस्रायल लोकांनी आपल्याकरिता सोन्याचे वासरू तयार केले. मोशे जो देवाचा निवडलेला त्यांच्याकरिता पुढारी होता, त्यांचा संदेष्टा होता, त्यांचा याजक होता, देव परमेश्वराने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढून वचनदत्त देशामध्ये नेण्याकरिता ज्याची निवड केलेली होती, तो मोशे जेव्हा सिनाय पर्वतावर देवाकडून 10 आज्ञा घेण्याकरिता, देवाकडून त्या आज्ञा स्वीकारण्याकरिता जेव्हा तो देवाकडे गेलेला आहे, त्यावेळेस इस्रायल लोकांना त्याने आरोनच्या हवाली तो जेव्हा तो करून गेला, त्यांना सांगितलं की तू यांची काळजी घे. पण आम्ही त्यावेळेस पाहतो की लोक जे आहेत ते अनावर झाले, ते मोकाट सुटले, अशा प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि जो इब्री शब्द त्यांच्यासाठी वापरण्यात आला तो आहे पॅरा. म्हणजे नीतिसूत्रे 29-18 वचनामध्ये जे अनावर होण्याकरिता पॅरा शब्द वापरलेला आहे तोच इब्री शब्द या ठिकाणी त्यांच्याकरिता वापरण्यात आला. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर निर्गम 32-25 वचन सांगतं, मोशेने पाहिले की हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले आहेत. या ठिकाणी आम्ही पाहतो की वचन वापरलेलं आहे ते मोकाट सुटले आहेत, म्हणजे ते अनावर झाले. दे आर नॉट इन देअर कंट्रोल, दे आर आउट ऑफ कंट्रोल. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर याचा हा संदर्भ या वचनाकरिता जर आम्ही या ठिकाणी लागू करीतो की दैवी दृष्टांत जर आम्हाला होणार नाही, दैवी दृष्टांत जर आम्ही आत्मसात करणार नाही, देवाशी जर आम्ही बोलणार नाही, देवाची इच्छा जर आम्ही जाणून घेणार नाही, देवाचं पुढारी पण जर आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार नाही, तो ईश्वरी दृष्टांत जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये नाही तर आम्ही मोकाट सुटू. आता इस्रायल लोकांनी काय केले? त्यांनी मोकाट सुटले म्हणजे त्यांनी काय केले तर एक प्रकारे त्यांनी स्वतः करिता त्या ठिकाणी स्वतःच त्यांनी देव बनविले. त्यांनी काय केले तर आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की ते नैतिकरित्या व आध्यात्मिकरित्या ते अनियंत्रित झाले, ते अनावर झाले. ते काय करत होते हे त्यांनाच कळत नव्हते. त्यांनी स्वतःचे देव बनविले, म्हणजे त्यांना जसे वाटत होते तसे त्यांनी देवाची निर्मिती केली. देव परमेश्वर तर त्यांचा देव होता, त्या देवाचा विसर त्यांना पडला आणि त्यांनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःचे देव जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. सोन्याचं वासरू हे त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे केलं. जर माझ्या प्रियांनो त्यावेळेची परिस्थितीचं आपण जर अध्ययन करीतो, मनन करीतो तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल ते आपल्या मनाप्रमाणे वागू लागले, ते मद्यधुंद झाले, ते विशेष प्रकारे मोकाट सुटले, त्यांची नैतिकता जी आहे ती लयास गेली, ते एकमेकांसोबत त्या ठिकाणी अनैतिक संबंध त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या मनामध्ये वाटेल तशा प्रकारे ते वागू लागले, अर्थातच ते अनावर झाले. पॅरा हा शब्द, इब्री शब्द त्यांच्याकरिता त्या ठिकाणी वापरलेला आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही ईश्वरी दृष्टांत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत नाही त्या इस्रायल लोकांसारखे आम्ही वागू लागतो. आम्हाला जसं वाटतं आम्ही तसे चालतो, आम्हाला जसं वाटतं तसे आम्ही वागतो, आम्हाला जसं वाटतं तशा प्रकारे आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे पाऊल टाकतो. पण देवाची ही आमच्यासाठी इच्छा नाही. आम्ही जेव्हा देवाचे लोक आहोत, देवाची इच्छा आहे आम्ही त्याच्या आज्ञेप्रमाणे असावे.
आणि म्हणून या नीतिसूत्रे याचा 29वा अध्याय 18 वचन जेव्हा आम्ही पाहतो तर त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण धर्मशास्त्र जो पाळितो तो धन्य. म्हणजे देवाची आज्ञा ईश्वरी दृष्टांत प्राप्त करून घेत असताना ही फार महत्वाची ठरते. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर ईश्वरी दृष्टांत हवा आहे तर पहिली महत्वाची गोष्ट जी आहे, ओबे गॉड्स कमांडमेंट. देवाची आज्ञा आम्ही पाळावी. या ठिकाणी आम्ही पाहतो इस्रायल लोकांनी देवाची आज्ञाच मोडली, त्यावेळेस ते अनावर झाले, ते मोकाट सुटले, त्यांच्या मनामध्ये जसं आलं तसं ते वागू लागले. पण देवाची आमच्यासाठी असलेली इच्छा नाही आहे. देवाची इच्छा आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालावे. आणि म्हणून ईश्वरी दृष्टांत जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून घेणं गरजेचे आहे. जर आज मला वाटत आहे की मला देवाच्या मार्गाने चालायचं आहे तर मी ईश्वरी दृष्टांत प्राप्त करून घेतला आहे काय, हे मी आज स्वतःला विचारणं गरजेचं आहे. माझ्या अंतःकरणाला विचारणं हे आज गरजेचं आहे. आज देव परमेश्वराने जे कलागुण कौशल्य माझ्यामध्ये दिलेले आहेत, जे काही टॅलेंट्स देवाने मला माझ्या जीवनामध्ये दिलेले आहेत, जे काही चांगले गुण देवाने माझ्या जीवनामध्ये दिलेले आहेत, ते मी देवाच्या साठी कशा प्रकारे उपयोगात आणत आहे त्या संबंधाने ईश्वरी दृष्टांत मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. डू वी हॅव अ विजन फॉर आवर लाईफ. आमच्या जीवनासाठी आम्हाला दृष्टांत मिळालेला आहे काय. आज अनेक लोक म्हणत असतील की मला माझ्या जीवनामध्ये अजून कळत नाही मी काय करावे, मला देवाने कशासाठी निवडलेलं आहे मला कळत नाहीये, मी कशा पद्धतीने विशेष प्रकारे पुढे जावं हे आज मला सुचत नाहीये, मला मार्ग सापडत नाहीये. माझ्या प्रियांनो, तो ईश्वरी दृष्टांत जर आम्हाला हवा आहे, देवाची आज्ञा आम्ही सर्वात प्रथम पाळणे गरजेचे आहे. वी नीड टू ओबे गॉड कमांडमेंट. देवाची आज्ञा जी आहे ती आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाळणे गरजेचे आहे. वचन म्हणतं, जो धर्मशास्त्र पाळितो तो धन्य. म्हणजे ईश्वरी दृष्टांत ज्याला प्राप्त झालेला आहे तो देवाच्या आज्ञेला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतो, देवाला प्राधान्य देतो. मोशे त्यांच्यामधून सिनाय पर्वतावर का गेला, तो देवाची आज्ञा घेण्याकरिता गेलेला आहे. देव त्यांना काय सांगू इच्छित होता ते आणण्याकरिता, ते परमेश्वराने त्याला द्यावं आणि मग ते त्याने लोकांपुढे ठेवावं, यासाठी मोशे जो आहे तो सिनाय पर्वतावर गेला होता. पण लोक काय झाले, अनावर झाले, ते मोकाट सुटले, त्यांनी संयम बाळगला नाही, त्यांनी संयम जो आहे तो त्या ठिकाणी सोडलेला आहे. माझ्या प्रियांनो, ईश्वरी दृष्टांत प्राप्त करीत असताना देवाची आज्ञा पाळणे आणि त्याकरिता संयम बाळगणे हे आमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कोणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे, नो गॉड नो रिस्ट्रेंट. NO नो गॉड NO नो रिस्ट्रेंट. म्हणजे जेथे देव नाही तेथे संयम नाही. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये तेच झालं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवाला प्राधान्य दिलं नाही, म्हणून ते संयम त्या ठिकाणी बाळगू शकले नाही. आणि म्हणून पुढे अशा प्रकारे म्हटलेलं आहे, KNOW नो गॉड KNOW नो रिस्ट्रेन. म्हणजे तुम्ही देवाला ओळखा, देवाला जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला संयम देखील प्राप्त होईल. नो KNOW नो गॉड KNOW नो रिस्ट्रेन. तुम्ही जर देवाला ओळखाल तर निश्चितच तुम्हाला विशेष प्रकारे संयम जो आहे तो देखील आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पेशन्स, रिस्ट्रेंट म्हणजे पेशन्स. आमच्या जीवनामध्ये तो संयम जो आहे तो देवाला ओळखल्यानंतरच आम्हाला प्राप्त होईल. आणि तो देवाला आम्ही केव्हा ओळखू, जेव्हा त्याची आज्ञा आम्ही आपल्या जीवनामध्ये पाळू. मोशे त्यांच्यासाठी आज्ञा घेण्याकरिता, स्वीकारण्याकरिता तो सिनाय पर्वतावर देवाजवळ त्या ठिकाणी गेला होता. पण लोकांनी संयम बाळगला नाही. का? कारण त्यांनी देवाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं. काय? नो गॉड नो पेशन्स. बट इफ वी नो गॉड वी विल नो पेशन्स. आम्ही जर देवाला ओळखू तरच आमच्या जीवनामध्ये आम्ही संयम पाळू शकू. आणि माझ्या प्रियांनो, इस्रायल लोकांनी ती चूक केली. ती चूक आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायची नाहीये. त्या चुकीला आम्हाला आपल्या जीवनामध्ये सुधारायचं आहे. ती चूक न करता देवाच्या इच्छेने, देवाच्या आज्ञेला आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. वी नीड टू गिव्ह फर्स्ट प्रिफरन्स टू गॉड्स कमांडमेंट. देवाच्या वचनाला, देवाच्या धर्मशास्त्राला आम्ही पाळले पाहिजे, हे वचन या ठिकाणी सांगतो. जो धर्मशास्त्र पाळितो तो धन्य. दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या प्रियांनो, आज हा दैवी दृष्टांत आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याकरिता आम्हाला महत्वाची गोष्ट जी आहे, फोकस ऑन गॉड. फोकस ऑन गॉड. जर आम्ही पाहतो विशेष प्रकारे स्तोत्र संहिता 119 आणि त्याचं 37 वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी देवाला म्हणतो, निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीव, तुझ्या मार्गात मला नवजीवन दे.
we want to focus on God, if we are expecting God's vision, divine vision, दैवी दृष्टांत जर आज आम्ही आपल्या जीवनामध्ये अपेक्षा करीत आहोत, त्याची जर अपेक्षा आम्ही आपल्या जीवनामध्ये बाळगत आहोत, तर माझ्या प्रियांनो, निरर्थक गोष्टी पाहण्यापासून आम्ही आपली दृष्टी वळवली पाहिजे. आणि म्हणून काय केले पाहिजे? वी हॅव टू फोकस ऑन गॉड. ख्रिस्त देव केंद्रित आम्हाला आपलं जीवन जे आहे ते जगणे अत्यंत गरजेचे आहे. त्यावेळेस हा दैवी दृष्टांत जो आहे तो आम्हाला पुढे घेऊन जाईल. हा दैवी दृष्टांत आम्हाला देवाच्या इच्छेमध्ये आम्हाला पुढे वाढवेल. हा दैवी दृष्टांत आम्हाला देवाच्या मार्गामध्ये नवजीवन देईल. पण त्यासाठी निरर्थक गोष्टींपासून आम्ही आपली दृष्टी वळवणे गरजेचे आहे. वी नीड टू फोकस ऑन गॉड. आम्हाला देवावर आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित करणं गरजेचं आहे. यासाठी उत्तम असं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर आम्हाला दिसून येतं मत्तेकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 29 आणि 30 जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं पेत्र जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा पाण्यावर चालून येत असताना तो पाहतो, तर त्या ठिकाणी तो येशूला म्हणतो की येशू, मला देखील पाण्यावर चालून येण्याची तू आज्ञा दे. आणि जर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं मत्तेकृत शुभवर्तमान 14वा अध्याय वचन 29 आणि 30 पाहतो तर त्या ठिकाणी पेत्र म्हणतो, पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. ही गोष्ट आम्हा प्रत्येकाला ठाऊक आहे, ही घटना आम्हा प्रत्येकाला ठाऊक आहे. तो पाण्यावरून चालू लागला, पण कितपत? जोपर्यंत त्याने आपली दृष्टी देवावर लावलेली होती. निरर्थक गोष्टींकडे, जगिक गोष्टींकडे, आपल्या अवतीभोवती काय होत आहे या गोष्टींकडे जेव्हा आम्ही लक्ष केंद्रित करीतो, देवाकडे लक्ष केंद्रित करीत नाही, त्यावेळेस 30व्या वचनामध्ये काय झालं? परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. जेव्हा त्याची दृष्टी इकडे तिकडे गेली, जेव्हा त्याने विशेष प्रकारे आपल्या अवतीभोवती जो वारा त्या ठिकाणी फिरत होता त्याला जेव्हा तो भ्याला, त्यावेळेस वचन सांगतं तो बुडू लागला. माझ्या प्रियांनो, जर आम्हाला आज दैवी दृष्टांतामध्ये वाढायचं आहे, देवाचा दैवी दृष्टांत जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये हवा आहे, तर आम्ही इकडे तिकडे पाहू नये, निरर्थक गोष्टींकडे आम्ही आपली दृष्टी लावू नये, पण उलट देवाला प्रार्थना करावी स्तोत्र करत्याप्रमाणे की निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीव, कारण तुझ्या मार्गात मला नवजीवन प्राप्त होते. जेव्हा आम्ही देवाकडे आपली दृष्टी लावितो त्यावेळेस माझ्या प्रियांनो आम्हाला नवजीवन प्राप्त होतं. त्यावेळेस आम्हाला देवा परमेश्वराद्वारे दैवी दृष्टांत घडतो. देव परमेश्वर आमच्याशी बोलतो. गॉड कम्युनिकेट विथ अस. देव परमेश्वर जो आहे तो आमच्यासोबत बोलू लागतो. पण त्यासाठी आम्हाला केवळ देवाकडे पाहायचं आहे. जगी गोष्टी काय होत आहे, जगी किती दुःख आमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्येच दुःख आहे, निराशा आहे, अशांतता आहे, आजारपण आहे. पण अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रियांनो, वी नीड टू फोकस ऑन गॉड. आम्हाला देवाकडे पाहणं गरजेचं आहे. देवाकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. वचन म्हणतं जर आम्ही त्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं तर निश्चित अर्थाने देव परमेश्वर जो आहे त्याचा दैवी दृष्टांत आम्हाला तो देईल. त्याचा दैवी दृष्टांत आम्हाला प्राप्त होईल. तो नवजीवन आम्हाला देईल. आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय करायचं आहे, कसं जगायचं आहे, कसं बोलायचं आहे, माझ्या जीवनामध्ये देवासाठी मला काय करायचं आहे, देव परमेश्वर मला विजन देईल, मला दृष्टांत देईल. आणि माझ्या प्रियांनो, त्यासाठी देवाकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करावं. पहिली गोष्ट, वी नीड टू ओबे गॉड्स कमांडमेंट. आम्हाला देवाची आज्ञा पाळायची आहे. आणि दुसरं, आम्हाला देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली तर ती आम्हाला या ठिकाणी दिसून येते. जर दैवी दृष्टांत आम्हाला हवा आहे, जर देवाने आज माझ्याशी बोलावं असं मला वाटत आहे, तर माझ्या प्रियांनो त्यासाठी महत्त्वाची जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये हवी ती म्हणजे कम्युनियन विथ होली स्पिरिट. कम्युनियन विथ होली स्पिरिट. पवित्र आत्म्यासोबत आज आम्हाला सहभागी पण करणे अत्यंत गरजेचे आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 16वा अध्याय जर आम्ही पाहतो आणि त्याचं विशेष प्रकारे 13व्या वचनापासून जर आम्ही पुढे पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना बोलवतो. 14व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं, योहान 14वा अध्याय मला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला तो त्या ठिकाणी कैवारी देण्याचा त्याने काय केलेला आहे, अभिवचन दिलेला आहे. मी जातो आणि तुम्हासाठी कैवारी पाठवितो. तो कैवारी काय करणार आहे तर योहान 14:26 मध्ये तो म्हणतो, माझा पिता ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल.
पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला देव परमेश्वर आमच्याशी काय बोलू इच्छितो ते आम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून योहान कृत शुभवर्तमान 16वा अध्याय त्याचं 13व वचन जर आम्ही पाहिलं तर ते वचन म्हणतं, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा, म्हणजे तो पवित्र आत्मा जेव्हा येणार आहे, तो सत्याचा आत्मा येणार आहे, तो काय करणार आहे, तो येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. तो तुम्हाला मार्ग दाखवेल. पुढे म्हटलेलं आहे, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. पवित्र आत्मा स्वतःच सांगणार नाहीये. आज दैवी दृष्टांत जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये हवा आहे, म्हणजे देव जर आमच्याशी बोलणं जर आम्हाला हवं आहे, तर माझ्या प्रियांनो पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही त्याची वाणी ऐकणे आज गरजेचे आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला तो कळवील. देव परमेश्वर जे त्याला सांगणार आहे तेच पवित्र आत्मा आम्हाला सांगणार आहे. तो दैवी दृष्टांत आज परमेश्वर देव, ते दैवी संभाषण देव परमेश्वर आज आमच्याशी बोलू इच्छित आहे त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. आणि म्हणून कम्युनियन विथ होली स्पिरिट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन वाईल ॲक्सेप्टिंग और वाईल एक्सपेक्टिंग गॉड्स डिवाइन विजन इन आवर लाईफ. दैवी दृष्टांत आपल्या जीवनामध्ये त्याची अपेक्षा बाळगत असताना आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे पवित्र आत्म्यासोबत सहभागी पण ही अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी जातो आणि तुम्हासाठी कैवारी पाठवितो. तो पवित्र आत्मा, तो सत्याचा आत्मा जेव्हा येणार आहे, तो आम्हाला सांगेल, तो आम्हाला सत्यात नेईल, तो आम्हाला मार्ग दाखवेल. देव तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, पण देव जे सांगणार आहे तेच पित्याचे म्हणणे तो आम्हाला कळविणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, दैवी दृष्टांत हा पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये आम्हाला देऊ इच्छित आहे. हा दैवी दृष्टांत आज आम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रभू परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही नीतिमत्वात, आम्ही पवित्रतेत, आम्ही विशेष प्रकारे देव सदृश्य नवा मनुष्य धारण करावा. पण त्यासाठी माझ्या प्रियांनो आम्हाला दैवी दृष्टांताची गरज आहे. आणि तो दैवी दृष्टांत, ते दैवी संभाषण, ते दैवी कम्युनिकेशन जर आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये हवं आहे, तर माझ्या प्रियांनो आम्ही देवाची आज्ञा पाळणारे असावे. जो त्याचे धर्मशास्त्र पाळतो तो धन्य म्हटलेला आहे. कारण ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतील. इस्रायल लोक अनावर झाले. त्यांना जेव्हा विशेष प्रकारे देवाला त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाही, देवाला जेव्हा त्यांनी सोडलं, स्वतःच्या जीवनांना, स्वतःच्या इच्छेला, स्वतःच्या योजनेंना, स्वतःच्या गोष्टींना जेव्हा त्यांनी प्राधान्य दिलं, इब्री शब्द सांगतो पॅरा, ते सुसाट सुटले, ते मोकाट सुटले, ते अनावर झाले आणि त्यांना वाटेल तसे ते वागू लागले. पण त्यामुळे अनैतिकता, अधार्मिकता, विशेष प्रकारे अपवित्रता त्यांच्या जीवनामध्ये बळावली आणि देवाचा क्रोध जो आहे त्यासाठी ते पात्र ठरले. माझ्या प्रियांनो, आज दैवी दृष्टांत आमच्या जीवनामध्ये जर हवा आहे, तर आम्ही विशेष प्रकारे त्याच्या आज्ञेमध्ये त्याच्या आज्ञा पाळूया, त्याच्याकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करूया आणि पवित्र आत्म्यासोबत आपण सहभागी पण ठेवूया. परमेश्वर देव त्याचा दैवी दृष्टांत आम्हा प्रत्येकाला देईल. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनामध्ये दैवी दृष्टांत प्राप्त करून घेणं गरजेचे आहे. देव मला काय सांगू इच्छितो, मला आज जिथे ठेवलेलं आहे, माझ्या कुटुंबामध्ये मी आहे, माझ्या मंडळीमध्ये मी आहे, जिथे मी काम करतो तेथे मी आहे, देव परमेश्वर माझ्याद्वारे काय करू इच्छित आहे, देव परमेश्वर माझ्याद्वारे काय सेवा करून घेऊ इच्छित आहे, हे जर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्याच्या आज्ञेला पाळूया, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करूया, पवित्र आत्म्यासोबत सहभागी पण करूया. परमेश्वर देव त्याचा दैवी दृष्टांत आम्हा प्रत्येकाला देईल. आम्ही तरुण असो, आम्ही विशेष प्रकारे मॅच्युअर्ड पर्सन असो, आम्ही वयोवृद्ध असो, आम्ही कुठल्याही जीवनाच्या दशेमध्ये असो, परमेश्वर देव आमचा उपयोग करू पाहत आहे आणि त्यासाठी त्याचा दैवी दृष्टांत आम्हाला देऊ इच्छितो. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही दैवी दृष्टांताने परिपूर्ण होऊया. सैतानाला आम्ही संधी देऊ नये की त्यांनी आमचा दृष्टांत, दैवी दृष्टांत जो आम्हाला देऊ पाहत आहे तो आमच्यापासून हिरावून घेता कामा नये. डोंट लेट सॅटन टू स्टील युअर गॉड्स ऑर डिवाइन विजन. सैतानाला तुम्ही संधी देऊ नका की त्याने तुमचा दैवी दृष्टांत तुमच्यापासून त्याने हिरावून घ्यावा. माझ्या प्रियांनो, त्यासाठी देवाची आज्ञा पाळूया, देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. पवित्र आत्म्यासोबत आम्ही रोज आणि रोज, प्रति दिवशी, प्रत्येक वेळी, सुवेळी अवेळी आम्ही ती सहभागी पण सदुदित साधूया आणि देवाचा दृष्टांत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू. परमेश्वर देव या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही आपलं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. आज तुझ्या पवित्र वचनाद्वारे प्रभू तुझा दैवी दृष्टांत आमच्यासाठी गरजेचा आहे हे तू आम्हाला सांगितलेलं आहे. अर्थातच त्याद्वारे तू आमच्याशी बोलू इच्छितो.
त्याद्वारे तू आमच्याशी संभाषण करू इच्छितो, त्याद्वारे तू आम्हाला तुझी इच्छा प्रकट करू इच्छितो, त्याद्वारे प्रभू परमेश्वरा तू आम्हाला मार्ग दाखवू इच्छितो, त्याद्वारे तू आमचं पुढारी पण करू इच्छितो. तो दैवी दृष्टांत तू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना दे. आम्ही जे तुझ्याद्वारे वेगळे केलेले लोक आहोत प्रभू परमेश्वरा, जे नीतिमत्व ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला दिलेलं आहे, जी पवित्रता ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला दिलेली आहे प्रभू परमेश्वरा, जो नवा प्रभू परमेश्वरा मनुष्य आम्ही धारण करावा, तुझ्या सदृश्य तो असावा जो तू ख्रिस्ताद्वारे तू दिलेला आहे प्रभू परमेश्वरा, त्यासाठी तू आम्हाला दैवी दृष्टांत दे. प्रभू आम्ही तुझी आज्ञा पाळणारे हो, तुझ्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणारे हो, आणि प्रभू परमेश्वरा निरर्थक व्यर्थ गोष्टींपासून प्रभू परमेश्वरा आमची दृष्टी तू वळवावी हीच तुला विनंती करीतो. आणि पवित्र आत्म्यासोबत प्रभू परमेश्वरा आमचा सहभागी पण प्रभू आम्हाला प्राप्त होऊ दे हीच आम्ही तुला विनंती करीतो. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा सैतानाला प्रभू आम्ही कशाही प्रकारे वाव देऊ नये, त्याला संधी देऊ नये प्रभू परमेश्वरा. तो आम्हाला फाडून खाण्याची संधी शोधत आहे, पण प्रभू आम्ही तुझे लोक आहोत म्हणून प्रभू तुझा दैवी दृष्टांत तू आम्हाला दे, की जेणेकरून आम्ही अनावर होऊ नये, जेणेकरून आम्ही तुझ्या प्रभू परमेश्वरा मार्गातून भरकटू नये, जेणेकरून आम्ही तुझ्या इच्छेला प्रभू परमेश्वरा तुझ्या इच्छेपासून आम्ही परावृत्त होऊ नये. प्रभू आम्ही तुझे जे जीवन आहे प्रभू आम्ही त्याला पारखे न होता प्रभू ते जीवन आम्ही आत्मसात करावे अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं जीवन या समय तुझ्या हातामध्ये देतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक बाप्पा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा आमच्यावर कृपा करणार आहे. आपणा प्रत्येकास विनंती आहे, या दिवसांमध्ये आपण अधिक आणि अधिक प्रार्थनेमध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया, वचनांमध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया, आणि विशेष करून देवाचं जे दैवी दृष्टांत आहे आजच्या वचनाप्रमाणे त्या दैवी दृष्टांताला मिळविण्यासाठी देखील आपण झटूया, परिश्रम करूया. देव आमचं जीवन आशीर्वादित करू पाहत आहे. माझ्या प्रियांनो, या आठवड्यात देखील आपण विशेष प्रकारे आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये अर्थातच साप्ताहिक प्रार्थनेमध्ये बुधवारच्या आपण सहभागी होणार आहे. त्याची लिंक बुधवारी आपल्याला सायंकाळी पाठविण्यात येईल. त्यामध्ये आपण सहभागी व्हा, देवाच्या वचनाद्वारे आपण आशीर्वादित होऊया, आणि विशेष करून आपण प्रार्थना देखील करूया की देवाने आमची गरज जाणून, आमच्या आध्यात्मिक जीवनाची गरज जाणून त्याचं वचन त्याने आम्हाला द्यावं, त्याच्या वचनाद्वारे त्याने आमच्याशी बोलावं. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण प्रार्थनेमध्ये असूया. त्यासोबतच आपण विशेष प्रकारे आपल्या महाराष्ट्रासाठी, आमच्या शहराकरिता, आमच्या देशाकरिता आपण प्रार्थनेमध्ये असूया. विशेष करून गेल्या दिवसांमध्ये जे काय अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झालेला आहे, जीवितहानी झालेली आहे, अनेक लोक जे आहेत ते बेघर झालेले आहेत, काही लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावलेलं आहे. माझ्या प्रियांनो, या परिस्थितीला विशेष प्रकारे परमेश्वराने नियंत्रणामध्ये घ्यावं म्हणून आपण प्रार्थनेमध्ये असूया. येणाऱ्या विशेष प्रकारे हवामान खात्याने 4 दिवस हे अतिवृष्टीचा इशारा म्हणून त्यांनी दिलेले आहे, म्हणून आपण यासाठी प्रार्थना करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि विशेष प्रकारे देवाने आज आम्हाला ऑगस्ट महिना हा नवीन महिना देवाने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. म्हणून या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही देवामध्ये आपण वाढूया, अशा प्रकारची संधी देवाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला देत राहावी अशी देखील आम्हाला प्रभूजवळ प्रार्थना करायची आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये देखील देवाने आमच्या कुटुंबाचा प्रतिपाळ करावा, आमच्या गरजांची पूर्तता करावी म्हणून आपण प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या प्रभू परमेश्वराने मंडळीला त्याच्या आध्यात्मिकतेमध्ये वाढवावं यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये असूया. विशेष करून आपल्या चर्चच्या जागेच्या रेग्युलरायझेशनसाठी जे काही प्रयत्न विशेष करून आपल्या कमिटीच्या माध्यमातून केले जात आहे त्यासाठी देखील देव परमेश्वराने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावं यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये असूया. आपल्या मंडळीची विशेष प्रकारे परमेश्वराने योग्य प्रकारे त्याचा विकास परमेश्वराने करावा, योग्य प्रकारे उन्नती आमची व्हावी. जागेसाठी देखील आम्ही अनेक वर्षापासून झटत आहोत, प्रार्थना करीत आहोत, पण त्या रेग्युलरायझेशन करिता देव परमेश्वराने आता आमचे मार्ग उघडावेत यासाठी आपण विशेष करून प्रार्थनेमध्ये असावे हे देखील माझी आपल्या प्रत्येकास मंडळी या नात्याने विनंती आहे. आणि माझ्या प्रियांनो, आपण जेव्हा मिळून प्रार्थना करू प्रत्येक बंधनं मोकळे होतील, परमेश्वर देव आम्हाला नवा मार्ग दाखवेल, आम्हाला नवीन आशीर्वाद, आमच्या मंडळीला नवीन आशीर्वादांनी परमेश्वर देव परिपूर्ण करेल. म्हणून या गोष्टींसाठी देखील आपण आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये विशेष प्रकारे आठवण ठेवावी. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळी आपण विशेष प्रकारे आपलं या प्रभुवारच्या उपासनेचे जे ऐच्छिक दान आहे ते आपण प्रभूला समर्पित करणार आहोत. देवाने आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे देवाचं ते आम्ही देवाला द्यावं, आणि म्हणून देव परमेश्वर त्याद्वारे देखील आम्हाला त्याची भरभराट 100 आशीर्वाद तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये देतो. आणि देव परमेश्वर जो आहे तो संतोषाने देणाऱ्या त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला, त्या देणगीदाराला परमेश्वर देव प्रेम करणारा आहे, त्याला परमेश्वराला तो प्रिय आहे हे देवाचं वचन सांगतं. म्हणून माझ्या प्रियांनो, सरळ असते, आनंदाने
आपल्या इच्छेने आपण प्रभूला देऊया. आपल्या घरामध्ये एक खोलवर पात्र घेऊन त्याच्यावर पांढरा शुभ्र कापड ठेवून आपण मोठ्या आदराने सन्मानाने जे प्रभूचं आहे ते प्रभूला आपण समर्पित करूया. यापुढे स्क्रीनवर येणाऱ्या गीतादरम्यान आपण आपलं दानार्पण प्रभूच्या भांडारामध्ये यावेळेस समर्पित करू. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पना ही, सर्व दीन तास जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण. हात हेही त्याचे कार्य, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पहाया, ओठ स्तुती गावया. येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण. या प्रियांनो, यावेळी आपण पुन्हा एक वार देवाच्या चरणाजवळ नतमस्तक होऊया. आम्ही जे दान प्रभूला समर्पित केलेलं आहे त्यावर देवाचा आशीर्वाद मागूया. त्याचप्रमाणे या गेल्या आठवड्यामध्ये आमच्या ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत त्यांच्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करू. देवाने हे नवीन वर्ष त्यांच्याकरिता भरभराटीचं करू. ज्या ज्या प्रियजनांनी आपले विशेष प्रकारे लग्न वर्धापन दिन देखील साजरे केलेले आहेत त्यांच्यासाठी देखील आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. परमेश्वर देवाने हे नवीन वर्ष त्यांच्या वैवाहिक जीवनाकरिता, कुटुंबाकरिता आशीर्वादाचं, आध्यात्मिक लाभाचं करावं. ज्या ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत त्यांना आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परमेश्वर देवाचा आशीर्वाद सदोदित तुमच्या जीवनावर असो. लग्न वर्धापन दिन देखील साजरे केलेल्या प्रत्येक दाम्पत्यास त्यांच्याकरिता हा वैवाहिक जीवनातील लाभलेला हे नवीन वर्ष परमेश्वर देव आपल्याला देखील आध्यात्मिक लाभाचं, आशीर्वादाचं करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यासोबतच प्रियांनो, आपण देवाच्या चरणाजवळ यावेळेस या प्रभुवारच्या ऑगस्ट महिन्याच्या या पहिल्या प्रभुवारमध्ये आपण जेव्हा सहभागी होत आहोत, आपण आज प्रभोजन विधीमध्ये देखील सहभागी होणार. त्यासाठी देखील आपण आपल्या जीवनाला समर्पित करूया. देवाच्या मेजामध्ये आपण सहभागी होत असताना गांभीर्याने आणि विशेष प्रकारे प्रामाणिकपणे आपण त्यामध्ये सहभागी होऊया. पवित्रता आपण राखूया आणि देव परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याचा एकुलता एक पुत्र जो दिलेला आहे, त्या येशू ख्रिस्ताने आम्हाला म्हटले की त्याच्या स्मरणार्थ हा तुम्ही विधी पाळा. म्हणून माझ्या प्रियांनो, हा साक्रामेंट आपण पाळीत असताना, यामध्ये सहभागी होत असताना मोठ्या गांभीर्याने आपण यामध्ये सहभागी होऊ आणि आपलं समर्पण आपण परमेश्वर देवाला यावेळेस करूया. या आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझी स्तुती करीत आहोत, तुझे उपकार मानित आहोत. कारण प्रभू, तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलंस. तुझी दयाकृपा आमच्या जीवनावर प्रभू तू रोज आणि रोज नवी करीतो. प्रभू बापा, आमच्या संपूर्ण मंडळीकरिता आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू, आम्हाला तुझा दैवी दृष्टांत दे. प्रत्येक प्रभू प्रियजनाला तुझा दैवी दृष्टांत लाभू दे की जेणेकरून प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होईल, तुझी इच्छा त्यांच्या जीवनामध्ये प्रगट होईल, तुझे मार्ग प्रभू परमेश्वरा प्रत्येकाला अवगत होतील. प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझ्या गौरवाकरिता प्रभू प्रत्येक जण आपलं जीवन जगू शकेल. प्रभू, याकरिता प्रभू तुझा दैवी दृष्टांत प्रत्येक प्रियजनाला, विश्वासणाऱ्याला प्रभू तू प्रदान कर. या समय तुला विनंती करीत आहोत. तुझ्या वचनाकरिता आम्ही तुझे उपकार मानितो. तुझ्या उपासनेमध्ये देखील आम्हाला तू सहभागी करून घेतलेला आहे, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, त्या प्रियजनांकरिता आम्ही तुझे उपकार मानित आहोत ज्यांनी प्रभू परमेश्वरा या गेल्या आठवड्यामध्ये प्रभू आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये लाभलेलं हे नवीन वर्ष त्यांच्याकरिता प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादाचं, सुखात समाधानाचं कर. प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो पिते आमच्या नायडू आंटी यांच्याकरिता.
प्रभू परमेश्वरा त्यांनाही तू नवीन वर्ष दिलं प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. प्रभू बापा आमच्या सर्व अंटी प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा एक नवीन वर्षाची भरभराट तू पाडलेली आहे. प्रभू परमेश्वरा आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू बापा प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही डॉली जेकब प्रभू परमेश्वरा या प्रभू परमेश्वरा आमच्या मुलीकरिता आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू तिच्या जीवनामध्ये एक नवीन वर्ष देऊन प्रभू परमेश्वरा तिचं जीवन तू आशीर्वादित केलेलं आहे म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. प्रभू बापा प्रभू परमेश्वरा आमच्या रचनाताई प्रभू परमेश्वरा आम्ही त्यांच्याकरिता देखील तुझ्या जीवनाला धन्यवाद देतो. एक नवीन वर्षात त्यांनी देखील प्रभू पदार्पण केलेलं आहे. इतरही प्रियजन प्रभू परमेश्वरा ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले असतील त्यांच्या जीवनाकरिता आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू बापा प्रभू परमेश्वरा वाढदिवस साजरा केलेल्या या सर्व प्रियजनांच्या जीवनामध्ये प्रभू तुझी उपस्थिती तुझं वात्सल्य दे, तुझे दैवी दृष्टांत त्यांच्या जीवनामध्ये प्रभू त्यांना प्राप्त होते आम्ही या समय तुला विनंती करतो. आणि या नवीन वर्षामध्ये प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तुझे प्रभू परमेश्वरा प्रभू सुख समृद्धी प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. प्रभू परमेश्वरा तुझी दैवी उपस्थिती त्यांच्या सोबत असेल अशी तू दया कर प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीतो. आणि या नवीन वर्षामध्ये प्रभू तुझ्या सर्व दैवी योजना त्यांच्या जीवनामध्ये सिद्धीत जाऊ दे बाप्पा, आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. त्यांच्या कामांमध्ये त्यांच्या बाहेर येण्या जाण्यामध्ये प्रभू तुझी सुरक्षितता प्रभू त्यांना लाभू दे पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या द्विदूतांचा पहारा त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती असू दे. आणि गेलेल्या प्रभू परमेश्वरा वर्षांपेक्षा प्रभू हे नवीन वर्ष जे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लाभलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे प्रभू परमेश्वरा, हे नवीन वर्ष त्यांच्याकरिता विशेष आशीर्वादाचं कर. प्रभू बाप्पा आम्ही या समय प्रार्थना करीत आहोत पित्या प्रभू, ज्यांनी लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहे पित्या अशाही दाम्पत्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्या जीवनाची काळजी घे, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर. प्रभू परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो प्रभू, त्यांच्याही प्रभू परमेश्वरा जीवन प्रभू तुझ्या कृपेने परिपूर्ण होईल प्रभू अशी तू दया कर. त्यांच्या प्रभू परमेश्वरा जीवनामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद तू त्यांना दे पित्या. त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती दे पित्या प्रभू, तुझी भरभराट दे पित्या प्रभू परमेश्वरा. प्रत्येक उणीवता तू दूर कर प्रभू परमेश्वरा. तुझ्या प्रीतीमध्ये प्रभू प्रत्येक दाम्पत्य वाढलं जाईल प्रभू अशी तू दया करावी, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा प्रभू परमेश्वरा लग्न वर्धापन दिन साजरा केलेल्या प्रत्येक प्रियजनांना तुझ्या आशीर्वादाने तू भरावे, आम्ही हीच या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये आठवण करीत आहोत पित्या प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या इस्तर लोंढे वहिनी प्रभू परमेश्वरा, प्रीती लोंढे वहिनी प्रभू त्यांनी देखील प्रभू परमेश्वरा आपले वाढदिवस साजरे केले पित्या. त्यांच्या जीवनामध्ये लाभलेलं नवीन वर्ष त्यांच्याकरिता प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादाचं कर बाप्पा. प्रभू पित्या त्यांच्या जीवनामध्ये तुझी सुख समृद्धी प्राप्त होते बाप्पा, तुझा दैवी दृष्टांत त्यांनाही घडावा बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा या नवीन वर्षात प्रभू तू त्यांना तुझ्या समोर आम्ही चालण्यास प्रभू सदुदित प्रभू तुझी कृपा पुरीव आणि प्रभू त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू आमच्या मंडळीतील प्रभू या प्रियजनांना आम्ही विशेष करून तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांचं प्रभू परमेश्वरा वैयक्तिक व कौटुंबिक जीवन प्रभू एका नवीन वर्षामध्ये पुढे अग्रेसर होत असताना प्रभू तू त्यांच्या समवेतो, तुझा आशीर्वाद तू त्यांना दे, हीच या समयी प्रभू आमची तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू बाप्पा आम्ही त्यासोबतच आज या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा ऑनलाईनच्या माध्यमातून आपापल्या घरांमध्ये प्रभू परमेश्वरा जेव्हा प्रभूजन विधीमध्ये सहभागी होत आहोत प्रभू बाप्पा आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू याचं गांभीर्य जाणून प्रभू परमेश्वरा आम्ही यामध्ये सहभागी व्हावं. प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या आमच्याकडून कळत नकळत झालेल्या प्रत्येक चुका अपराधांची तू क्षमा कर. पावित्र्याने युक्त होऊन प्रभू परमेश्वरा तुझ्या मेजा सभोवती प्रभू प्रत्येकाने आम्ही यावं प्रभू, ते धैर्य प्रभू तुझ्याद्वारे तू आम्हाला दे. आणि प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रभू तुझ्या एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त प्रभू याच्या पवित्र रक्ताने प्रभू परमेश्वरा तू आम्हाला धुवून शुद्ध कर, पवित्र कर, हीच या समय तुला विनंती आहे. प्रभू तू लावून दिलेला साक्रामेंट तुझ्या स्मरणार्थ करीत असताना आपापल्या घरामध्ये आम्ही गांभीर्याने यामध्ये सहभागी व्हावं अशी तू दया करावी, आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. प्रभू यासाठी केलेली प्रभू प्रत्येक कुटुंबाने तयारी प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांच्या सोबत तू उपस्थित हो. प्रभू परमेश्वरा तुझं वात्सल्य प्रभू त्या ठिकाणी असू दे, कारण प्रभू परमेश्वरा तू पित्या सर्व ठिकाणी उपस्थित असणारा आमचा जिवंत देव आहे. प्रभू परमेश्वरा म्हणून प्रभू आम्ही प्रभू प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरांमध्ये आज तुझी उपस्थिती विशेष प्रकारे मागून घेतो. प्रभू बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू पुढारी पण कर बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या प्रभू परमेश्वरा जीवनांना तुझं नव चैतन्य तू प्रदान कर प्रभू. त्या परमेश्वरा प्रभू आम्हाला नवजीवन तू दे. आणि प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा प्रभू या प्रभूजन विधीमध्ये सहभागी होण्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्या मरणाची, तुझ्या पुनरुत्थानाची आणि तुझ्या दुसऱ्या आगमनाची घोषणा करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा हे प्रभू आमच्या जीवनाद्वारे जाहीर होऊ दे, याची साक्ष आमच्या जीवनाद्वारे प्रभू प्रगट होऊ दे, हे देखील तुला विनंती करीतो. प्रभू प्रत्येक घराला कुटुंबाला या समय तुझ्या पावित्र्याने युक्त होऊन प्रभू तुझ्याद्वारे प्रभू आशीर्वादित करीत आहोत. धन्यवाद देतो त्या परमेश्वरा तुझी स्तुती करीतो. प्रभू त्यासोबतच आज तुझ्या भांडारामध्ये जे आम्ही आपलं दान अर्पित केलेलं आहे त्या दानाचा स्वीकार तू कर प्रभू. आम्ही तुला देतो त्या परमेश्वरा प्रभू संतोषाने देणारा तुला प्रिय आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही जे काही द्यावं प्रभू ते संतोषाने द्यावं प्रभू परमेश्वरा प्रभू, आनंदाने द्यावं प्रभू, अशी तू दया करावी, आम्ही या समय तुला विनंती करतो. आमच्या प्रत्येक दानाचा तू स्वीकार कर आणि प्रभू त्याचा विनियोग तुझ्या गौरवाकरिता होऊ दे, ही देखील या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना आहे.
बापा प्रभू परमेश्वरा, दानासह आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करीतो आणि पुढील प्रभोजन विधी करिता आम्ही प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा पवित्र सहभागितेमध्ये आम्ही या समय प्रभू परमेश्वरा स्वतःला समर्पित करीत आहोत. प्रभू आम्हाला प्रभू परमेश्वरा याद्वारे प्रभू तू आशीर्वादित करावं हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक बाप्पा, आमीन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, यावेळेस आपण आपल्या प्रत्येकाला विनंती करण्यात आली होती की आपण जेव्हा प्रभोजन विधीमध्ये सहभागी होत आहोत तर आपण यामध्ये विशेष प्रकारे पूर्ण तयारीनिशी आपण सहभागी व्हावे. आणि मी आशा करीतो की आपण विशेष प्रकारे मेज जी आहे ती आपल्या घरामध्ये मोठ्या आदराने, सन्मानाने आणि गांभीर्याने आपण ती तयार केलेली आहे आणि माझ्या प्रियांनो यामध्ये आपण पुढे सहभागी होणार आहोत. आणि म्हणून मी विनंती करेन की आपल्या घरातील जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांनी विशेष प्रकारे यामध्ये पुढारी पण करावं आणि आपण प्रभोजन विधीतील विशेष प्रकारे संस्कार विधीतील जे आपले पुस्तक आहे त्याला आपण फॉलो करणार आहोत. पुढे स्क्रीनवर ते आपणाकरिता विशेष प्रकारे ते देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपण यामध्ये सहभागी होऊया. त्या अगोदर माझ्या प्रियांनो एक छोटंसं कोरस गात आपण आपल्या अंतःकरणाची, जीवनाची आपण तयारी करून या प्रभोजन विधीमध्ये आपण सहभागी होऊया. येशूच्या रक्ते भरले पुण्याचे कुंड जे पापी त्यांत घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यांत घातले ते होती शुद्ध प्राण. या आपण यावेळेस आपल्या स्थानावर उभे राहत या विधीमध्ये सहभागी होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. यावेळेस आपण आपल्या स्थानावर बसू शकता किंवा गुडघ्यावर येऊन आपण यावेळेस पुढील विधीमध्ये पुढे जाऊया. सर्वजण मिळून एकत्रितरित्या बोलूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमोल व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन.
हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. याच तो हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वर आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाच्या भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा, अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. याच तो हे दयाळू पित्या, आम्ही तुला ती नम्रतेने विनवितो की तू आमची ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. सर्व मिळून बोलूया. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. यावेळेस आम्ही विशेष प्रकारे जे प्रभूचे विश्वासणारे आहोत या पवित्र विधीमध्ये आपण सहभागी होऊया. आपल्या समोर जे विशेष प्रकारे आपण प्रभूचे धन्य शरीर म्हणून भाकर घेतलेली आहे, आपण त्याचं सेवन सर्वात प्रथम करणार आहोत. घरातील प्रमुख पुढाऱ्याने याचं वाटप सर्वांना करावं अशी आपणास विनंती करण्यात येते. आपण सर्वांनी ती भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी आणि मी जेव्हा विशेष प्रकारे इथे बोलतो हे वचन बोलल्यानंतर मग आपण सर्वजण एकत्रितरित्या त्यास ग्रहण करूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. यावेळेस आपणास विनंती करण्यात येते, आपल्याला देण्यात आलेली जी भाकर आहे ती आपण सर्वांनी एकत्रितरित्या यावेळेस ग्रहण करूया. त्यानंतर आपल्याकडे जो यावेळेस आता प्याला आहे त्या प्यालाला देखील आपण यावेळेस सर्वजण यावेळेस हातामध्ये घेऊया व मी जेव्हा या ठिकाणी ही वचन बोलेल यानंतर आपण सर्वजण एकत्रितरित्या तो प्यालाही ग्रहण करणार आहोत. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना. आपण सर्वजण मिळून यावेळेस हा प्याला एकत्रितरित्या ग्रहण करूया. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर आमचा प्रभू परमेश्वर हा आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे.
तो आमच्या जीवनाचा प्रकाश आहे आणि जर आम्ही त्या प्रकाशाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे, ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तर आम्ही अंधकारात मुळीच राहणार नाही, पण जीवनाचा प्रकाश आम्हास प्राप्त होणार आहे. त्या जिवंत देवाच्या गौरवाकरिता आम्ही सदुदित प्रकाशात चालावं. प्रकाशाची प्रजा म्हणून आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करणारे त्याचे निवडलेले जन व्हावे, याकरिता परमेश्वर देव आम्हा प्रत्येकास त्याची कृपा पुरवो. ख्रिस्ताच्या नावे आमेन. परमेश्वराच्या सेवेत आम्ही सदुदित तत्पर असूया. आमच्या जीवनाद्वारे त्या परमेश्वराचं गौरव सदुदित होत राहावं, हीच प्रभुचरणी आमची यावेळेस प्रार्थना आहे. देव परमेश्वराची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. यावेळेस आपण सर्वजण मिळून ही पुढील प्रार्थना एकत्रितरित्या बोलणार आहोत. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्र दास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, येथल्या येथे आता आमचे योग्य, पवित्र व जिवंत बलिदान व्हावे, म्हणून आम्ही आपणाच म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की जे आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. यावेळेस आपण प्रत्येक जण आपल्या स्थानावर उभे राहूया आणि पुढील प्रार्थना आपण एकत्रितरित्या बोलूया. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. या प्रियांनो, यावेळी आपण पुन्हा एक वार देवाच्या चरणाजवळ जाऊ. आजची ही उपासना देवाने आमच्याकरिता आशीर्वादित केली, आध्यात्मिक लाभाची केली. देवाने आमच्याद्वारे त्याची स्तुती करून घेतली, त्याच्या वचनाद्वारे तो आमच्याशी बोलला. आणि आज आम्ही देवाच्या चरणाजवळ विशेष प्रकारे ऑनलाईनच्या माध्यमातून जेव्हा उपस्थित होतो, प्रभुजन विधीमध्ये देखील सहभागी होणं देवाने आम्हाला विशेष प्रकारे त्याची घोषणा करण्याकरिता, त्याच्या मरणाची, पुनरुत्थानाची आणि त्याच्या दुसऱ्या आगमनाची घोषणा करण्याकरिता त्याने पुन्हा एक वार आम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे. यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असू. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझे उपकार मानित आहोत. प्रभू, आजची ही उपासना तू खरोखर प्रभू आमच्याकरिता आशीर्वादित केलेली आहे. तुझा दैवी दृष्टांत प्रभू आमच्या जीवनामध्ये आज या उपासनेच्या द्वारे प्राप्त होत आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो. प्रभू परमेश्वर, आम्हाला प्रभू तुझ्या दैवी दृष्टांताविना तू ठेवू नको बापा. प्रभू, तुझा दैवी दृष्टांत तू आम्हाला दे आणि त्यासाठी प्रभू आम्हाला जे करायचं आहे, अर्थात तुझी आज्ञा पाळायची आहे, तुझ्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, पवित्र आत्म्यासोबत आम्हाला सहभागी पण करायचं आहे. प्रभू, याकरिता प्रभू तू आमचं विशेष सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. प्रभू, आमच्यावर तुझी कृपा तू कर बापा. प्रभू, आमच्यासाठी असे मार्ग तू उघडे कर प्रभू, की आम्ही हे करू शकू आणि तुझा दैवी दृष्टांत आम्ही आपल्या जीवनामध्ये मिळवू शकू पित्या. प्रभू राया, प्रभू परमेश्वर, आमच्या संबंध मंडळीला आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकाच्या सोबत राह, आमच्या प्रत्येकाच्या घरांमध्ये प्रभू आम्ही यामध्ये जेव्हा सहभागी झालो, प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू पुरविलीस, याबद्दल तुझे उपकार मानतो. प्रभू, आमच्या मंडळी समेत इतरही प्रभू जे विश्वासणारे यामध्ये सहभागी झाले असतील प्रभू, त्या प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, आज तुझ्या नावामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुडघे टेकले गेले, तुझी स्तुती आराधना केली गेली, तुझी प्रार्थना केली गेली, प्रभू परमेश्वरा, परित निवेदन तुझ्या समोर ठेवले गेले, तुझ्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा तुझी दैववाणी प्रभू प्राप्त झाली पित्या. प्रभू परमेश्वरा, त्या प्रभू या उपासनेचा आध्यात्मिक लाभ तू आम्हाला दिलेला आहे, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानित आहोत. बापा प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या.
प्रभू परमेश्वरा, यावेळी विशेष करून प्रभू आम्ही आपल्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. या उर्वरित आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात तू आमच्या समवेतो. हा महिना, ऑगस्ट महिना प्रभू तू आमच्याकरिता प्रभू परमेश्वरा तुझ्या दैवी योजना देणारा होऊ दे. प्रभू परमेश्वरा तुझा दैवी दृष्टांत घडविणारा होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा या ऑगस्ट महिन्यात प्रभू अधिक आध्यात्मिकतेमध्ये आम्ही वाढणारे तुझे लोक हो, अशी तू कृपा कर, हीच तुला या समय विनंती करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान प्रभू आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रभू परमेश्वर, आमचं जीवन सर्वस्व प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्या संपूर्ण मंडळीला, लहान थोर व्यक्तींना तुझ्या हातामध्ये देतो. त्याच्या उपासनेद्वारे प्रभू तू आमच्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा आनंद दिला. प्रभू परमेश्वरा तुझे शांतीने भरलं. प्रभू तू आमचं सांत्वन केलं, आम्हाला आशा दिली, आम्हाला मार्ग दाखविला, आम्हाला दैवी दृष्टांत प्रभू तू घडविला आहेस. याबद्दल तुझे उपकार मानित. प्रभू परमेश्वरा, मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देत आम्ही आपलं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. प्रार्थना आमचा धन्यतारक, उद्धारक, प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, जो आमच्यासाठी या जगामध्ये आला, जो आमच्यासाठी तारणारा झाला, जो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मारला गेला, जो पुनरुत्थित झाला, जो विशेष प्रकारे देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो आम्हाला घ्यावयास पुन्हा येणार आहे, त्याच प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे ही प्रार्थना आम्ही मागत आहोत. म्हणून तो ऐक बाप्पा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या ऋणापासून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रिएक परमेश्वराची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसिद्ध सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन. सुवंद्य देव परात्पर, स्तव हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रेक्याला द्या अनंत शालोम. प्रभूची शांती सोयत आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांचं असो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, खरोखर आमच्या जिवंत देवाने आजची भक्ती आमच्याकरिता आशीर्वादित केली. आणि निश्चितच दैवी दृष्टांत आम्हा प्रत्येकाला घडावा हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. आणि देवाच्या आज्ञेमध्ये त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यात परमेश्वर आम्हाला सहाय्य करो. या ऑगस्ट महिना परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाकरिता त्याच्या अभिवचनांनी भरलेला, त्याच्या आशीर्वादांनी भरलेला, आणि ज्याप्रमाणे वचन सांगतं परमेश्वर ते उत्तम ते आम्हाला देईलच. या ऑगस्ट महिन्यामध्ये ते उत्तमातील उत्तम देवाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये द्यावं, आमच्या कुटुंबामध्ये द्यावं, हीच प्रभूचरणी या समय प्रार्थना आहे. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करो. धन्यवाद.